नमस्कार, मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज चॅनल। रामरक्षा पठणासाठी एसपी कॉलेज ग्राउंडवरती सुमारे 75,000हून अधिक पुणेकर एकत्र। रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी संयुक्तपणे रामरक्षा पठणाचे आयोजन एसपी कॉलेजच्या भव्य ग्राउंडवर आयोजित करण्यात आले होते। यात भक्तिसुधा फाउंडेशनचे आशिष केशकर तसेच सुहास क्षीरसागर, राम साठे, रमेश पाटणकर हे समर्थ व्यासपीठचे आयोजक होते। या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह श्री प्रवीण दबडगाव, पुरातत्व आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक श्री गोवम देगलूरकर, कीर्तनकार चारुदत्त आपळे, ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते श्री राहुल सोलापूरकर यावेळी उपस्थित होते। दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस श्री हेमंत रासने हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते। 22 जानेवारी 2024 ला अयोध्येमध्ये श्रीरामच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। त्या निमित्ताने सुमारे 75,000हून अधिक पुणेकर भाविकांनी एसपी कॉलेज महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी भक्तिमय वातावरणात रामरक्षा पठण केले। यावेळी 3 संकल्पनांसाठी 3 वेळा रामरक्षेचे पठण करण्यात आले। हे 3 संकल्प श्रीरामांसाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा 3 संकल्पांसाठी रामरक्षा पठण करण्यात आले होते। रामरक्षा पठण स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या आश्रमातील शिष्यांनी रामरक्षा पठणाचे नेतृत्व केले। लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण करण्यात आले। श्री आशिष केशकर यांचे संगीत आणि चारुदत्त आपळे यांनी गायन केले। तसेच यावेळी ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते श्री राहुल सोलापूरकर यांनी राम जन्मभूमीचा इतिहास सांगितला। यावेळी पुरातत्व आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक श्री गोवम देगलूरकर यांनी सांगितले की अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलेले राम मंदिर हे नागर शैलीचे आहे। या पद्धतीत गाभाऱ्यावर शिखर येते, त्यावर कलश असतो। गाभारा शिखर यांचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे हे मंदिर शास्त्रीय दृष्ट्या योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस श्री हेमंत रासने म्हणाले, या अशा कार्यक्रमाचे निमंत्रक होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो व या उपक्रमातून आपणा सर्वांना मोठी ऊर्जा मिळाली असून या ऊर्जेचा उपयोग राष्ट्र निर्मितीसाठी व्हावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे संचालन दीपा भंडारी यांनी केले। धन्यवाद। गाव दर्पण 24 न्यूज चॅनल, माध्यम समन्वयक सुहास वैद्य, संपर्क 9920 44 92 12। सोहळे आणि दीपोत्सव होत आहे। या प्राणप्रतिष्ठेच्या आनंद सोहळ्यानिमित्त रामरक्षा देशासाठी